परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवित नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. We welcome you all in the name of Lord Jesus Christ, the Son of the Most High God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. A God is good, His mercy endures forever. आमचा देव हा अद्भुत देव आहे. A God is a wonderful God. आणि जे लोक आपल्या प्रभूकडे नित्य लक्ष लावून आहेत, And the people who have their eyes on Him continuously, जे लोक नित्य आपल्या परमेश्वराकडे पाहत आहेत, people who look up to their God continuously, त्यांना निश्चितच देवापासूनच सहाय्य लाभतं. all of them have the help from God. देवाकडे पाहताना आम्ही पाहतो प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक उपासक आशेनं पाहत असतो. And while we look up to God, every worshipper looks up in hope. कारण देवाच्या लोकांना हे माहित आहे की मला देवापासूनची आशा प्राप्त झालेली Because आहे. people of God know that I've got the hope from God. आणि माझी आशा निराशेमध्ये बदलणार नाही. And my hope won't disappoint me. माझी आशा पूर्ती होणार आहे. And my hope would be completed. देवानं आम्हाला दिलेलं अभिवचन आहे. And that is a promise given by God. आणि म्हणून मग देवाचं वचन आम्हाला सांगतं. That's why the word of God tells us. दावीद म्हणतो, And Psalmist David says, मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो, and I look up to the mountains. मला सहाय्य कोठून येतो? Where shall my help come from? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर माझा सहाय्य करता The आहे. creator of heaven and earth, the Lord is my helper. प्रियानो, आम्ही पाहतो की देवाचा दास म्हणतो, आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. And the servant of God says, we preach the Christ crucified. का ख्रिस्त वधस्तंभावर आणि खिळलेला आम्ही तो गाजवतो? And why is he preaching about the crucified Christ? वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताकडे जसं मी पाहतो, Because when we look up to the crucified Christ, सार्वकालिक जीवनाची आशा आम्हाला प्राप्त होते. we get the hope of eternal life. वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताकडे जसं मी पाहतो, When we look up to the crucified Christ, त्यावेळेस मी पाहतो एखाद्या रुग्णाला आणि आरोग्याची आशा प्राप्त होते. a sick person gets the hope of healing. आणि जी आशा आम्हाला त्या शब्दामधून की त्या वधस्तंभाकडून आम्हाला प्राप्त होते, And the hope that we get from the words or from the cross, त्या आशेची पूर्ती ठरलेली आहे. and the hope is there to be fulfilled. आणि प्रियानो, देवाचं वचन आम्हाला हे सांगते की त्या प्रभूकडे आम्ही पाहावं. So the word tells you have to look up to the त्या Lord. प्रभूकडे आम्ही लक्ष You लावावं. have to put our thoughts to Him. ज्यानं आम्हाला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून बाहेर काढलेला आहे. And who has got us out from the muddy clay. आम्ही पाहतो की ज्या समय देवाची आशा धरून राहतो, And when we have the hope of the Lord, तसा एक चांगला परिणाम आमच्या जीवनामध्ये घडतो. a good result we get in our life. आम्ही देवाला गीत गात राहतो. And we continuously sing to the Lord. आणि गीत कोण गातं? And who sings? जो आनंदामध्ये तो गीत गातो, Who has joy, he sings. ज्याला आशेची पूर्ती होती याची खात्री तो गीत गातो. Who has the assurance of the fulfillment of hope. ज्याला देवाची आशा आहे, देवापासूनची आशा प्राप्त झाली तो, आणि ती व्यक्ती गीत गात असते. And one who has got the hope from God, he sings. म्हणून देवाची आशा धरून राहणारे, So the people have hope from God. अधिक आणि तुझे स्तवन अधिक करतील, देवाचं वचन आम्हाला They will सांगतो. worship you more and more. आणि आम्ही पाहतो स्तोत्र संहिताचा 71 अध्याय आणि त्याचं 14व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. And Psalm 71 and 14. मी तर नित्य आशा धरून राहील. मी तर नित्य म्हणजे कसं, रोज 24 तास. मी तर नित्य काय म्हणतो बायबल म्हणतं, नित्य आशा धरून राहीन. आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत आणि जाईन. तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन. But I will hope continually and will praise you yet more and more. या आठवड्याचं हे वचन आहे. That is the verse of the week. पण ते देवाची आशा धरून राहिल्यानंतरचा आशीर्वाद आहे. And when we have hope from God, this is the काय blessing we आशीर्वाद get. आहे? What is the blessing? आम्ही कुरकुर करणारे राहत नाही. We are not grumblers. आम्ही म्लानमुख अवस्थेमध्ये राहत And नाही. we don't be sad. माझा चेहरा कधी कावणलेला राहत And नाही. my face is not sad. मी कधी म्लानमुख असत नाही. And I am not sad anymore. काय दुखणं जरी असेल तर मी उड्या मारणार If I आहे. have pain, still I am काय jumping with प्रश्न joy. असेल तर मी जय जयकार करणार आहे. If I have problem, I give thanks to the Lord. कारण मी देवाची नित्य आशा धरून राहिलेली आहे. Because I have continually hold on to the hope of the Lord. आणि मी जर देवाची आशा धरून राहिलेलो आहे, If I am holding on to the hope of Lord, तर अग्नी मला पोळणार नाही, fire won't burn me. जलाशय मला बुडवणार नाही. Water won't drown me. कारण ते म्हणतो की मी त्याच्यातून तुला सही सलामत बाहेर काढेन. God says, I'll deliver you from that. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो
The psalmist said, even though I go from the valley of death, तरी मी अरिष्टास भिणार I नाही, won't fear any evil कारण तू माझ्या बरोबर because आहे. you are with me. तू माझ्या बरोबर आहे म्हणजे काय? What does it mean that you तुझी are with me? आशा मला आहे, I have your hope. तुझं सानिध्य मला लाभलेलं I got आहे, your presence. तुझा अभिषेक मला तू दिलेला आहे, I got your anointing. पवित्र आत्मा तू मला दिलेला आहे, I've given the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मला आशा प्राप्त झालेली I got आहे, the hope from the power of the Holy आणि Spirit. म्हणून मी घाबरणार And नाही. that's why I don't fear. तुझ्या आणि तुझ्या आखडी तुझी काठी मला धीर देतात. And your staff, it gives me courage. हे आशेचे शब्द तो बोलतो And he speaks of these words of hope. आणि म्हणून तो म्हणतो की मी घाबरणार नाही, That is why he says, I'll मी not fear. भिणार नाही. I'll not fear. मृत्यूच्या ज्या दरीतून जात असलो तरी मी भिणार While I नाही, go in the valley of death, I won't कारण fear. तू मज बरोबर आहे. Because you're with me. दुसऱ्या शब्दात आम्ही म्हणतो In other words, we say, कारण मी तुझी आशा धरून राहिलेलो आहे, because I have had my hope in नित्य you. तुझी आशा धरून राहिलेलो I'm आहे, holding on my hope म्हणून unto you. मृत्यूच्या ज्या दरीतून मी जात असलो तरी भिणार So I नाही, go in the valley of death and won't कुठल्या fear. संकटाला मी I घाबरणार won't fear any नाही, storm. कारण तू मज बरोबर Because आहे. you're with me. मग प्रियाले इष्ट देवाचे लोक नेहमी स्तवन करणारे, नेहमी गीत गाणारे आहेत. So people of God are worshippers and singing continuously. मी तर नित्य आशा धरून राहीन. And I will hold on to hope always. कुणाची आशा धरणार? With whom I'll hope. देवाची आशा I'll धरणार. hope in the Lord. कारण मला माहित आहे की प्रभूनं देवपित्यानं माझ्यासाठी आपला प्रिय पुत्र दिला. Because I know Heavenly Father has given His Son for me. त्याच्या अगोदर आमची अवस्था काय होती? And what was the condition before? आम्ही दिशाहीन अवस्थेमध्ये We were होतो, directionless. आम्ही आशाहीन अवस्थेमध्ये We were होतो, hopeless. आम्ही मेंढकानातल्या मेंढराप्रमाणे भडकवून गेलो We were होतो, sheep without shepherd. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला We होता. had our own ways. अशा आम्हा सर्वांचं पाप परमेश्वरानं आपल्या प्रिय पुत्रावर लादलं. Such sins of ours, He put it on His own Son. आम्हाला एक आशा प्राप्त झाली, We got a hope. आम्हाला एक मार्ग मिळाला, We got a way. आम्हाला एक धन्य आणि जीवन प्राप्ती आम्हाला झाली. And we got a blessed life. म्हणून प्रियानो बायबल माणसात नित्य प्रभूकडं पाहत राहा. So the Bible says continuously look up to the Lord. हालेलुया. Hallelujah. दासीचे डोळे जसे नित्य धनिनीकडे असतात तसे आम्ही आमचे डोळे किंवा आम्ही आमचं लक्ष नित्य आमच्या परमेश्वराकडे लावावं. And the eye, like the eyes of child is to the mother, that we have to put eyes to the Lord. आणि मग प्रियानो तो पौल म्हणतो की मी वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. And so the Paul says, I preach the Christ who is crucified. कारण वधस्तंभाचं शिक्षण आम्हाला सामर्थ्य आहे. The teaching of the cross is power for me. का सामर्थ्य आहे? Why is it power? कारण त्या शब्दामध्ये त्या शिक्षणामध्ये आम्हाला आशा प्राप्त झालेली आहे. Because the teaching has given us hope. आमच्यामध्ये आशा पल्लवित झालेली आहे, And that hope is amplified in us. अंकुरित झालेली आहे, And it is growing in आणि us. ती आशा मला निराश करत नाही. And that hope is not म्हणून disappointing me. यशाच्या ग्रंथामध्ये देवाचा दास अतिशय सुंदर म्हणतो. So in Isaiah, the servant of God is saying beautifully. यशाचा ग्रंथ याचा 51 अध्याय त्याचं पहिलंच वचन आहे. Isaiah 51:1. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे तुम्ही परमेश्वरास शरण जाणारे तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे परमेश्वरास शरण जाणारे ते माझे ऐका. ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हाला खोदून ज्या काढले खडकातून मी तुम्हाला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून आणि खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हाला खणून काढले खणून काढले त्याकडे लक्ष द्या. त्याकडे लक्ष द्या. Listen to me, who you follow after righteousness, who you seek the Lord. Look to the rock from which you were hewn, and the hole of the pit from which you were dug. या ठिकाण देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word of God is telling us, तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, the people who follow righteousness, परमेश्वरास शरण जाणारे, those who seek the Lord, ते माझे ऐका. and listen to me, ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढले and the rock that you were dug out from, व ज्या खाणीच्या खळग्यातून तुम्हाला खणून and the काढले hole of the pit that you were dug out from, त्याकडे लक्ष द्या. and listen to that. म्हणजे वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताकडे लक्ष द्या. Which means listen to the Christ who is crucified. ज्यानं तुमचे क्लेश वाहिले, ज्याने तुमचे व्याधी स्वतःवर घेतले, ज्यानं तुमच्यासाठी मरणप्राय यातना सहन केल्या, ज्यानं तुमच्या उद्धारासाठी आम्ही पाहतो जो छेदला गेला, ज्याला ठेचण्यात आलं, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. And who took up our iniquities, took up our sickness, who was crushed for our sins, you have to pay attention to him. कारण त्या वधस्तंभावर झालेल्या महान यज्ञाच्या द्वारे Because of the greatest sacrifice that happened on the आम्हाला cross, धन्य आशा प्राप्त
प्राप्त We have झालेली got a आहे. blessed hope. म्हणून बायबल आम्हाला सांगतं So the Bible says, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे तुम्ही पहा. to look up to the author and finisher of faith, Jesus म्हणजे Christ. तुमचं मन खचून जाणार नाही, And so your mind won't get weary तुमचा धीर सुटणार नाही, and your courage won't go away. तुम्हाला सहनशीलतेची प्रेरणा प्राप्त होईल. And you will get long suffering. तुम्ही सहनशील असणार आहात, And you'll be long sufferers. तुमच्यामध्ये धीर असणार You'll आहे, have the courage. तुम्हाला परमेश्वराची जवळीकता प्राप्त होणार And आहे, you'll have the nearness of the Lord. तुमचं शुद्धीकरण होणार And आहे. you'll get purified. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत The आहे word of God is telling आम्ही us, प्रभूकडे लक्ष we द्यावं. have to pay attention to the Lord. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे आम्ही We have to पाहावं. look up to the author and finisher म्हणजे of मी faith, Jesus. खचणार नाही, And you won't be आमचा weary. धीर सुटणार नाही, Courage won't end. कारण आम्हाला त्या शिक्षणाच्या द्वारे लक्ष देण्याच्या द्वारे आमच्यामध्ये ती आशा पल्लवित होत राहते. Because the hope is amplified when we pay attention to Him. प्रभू माझ्या बरोबर आहे. Our Lord is with us. कुमारी गर्भवतीहून पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणजे हा महासान्निध्य देव असं म्हणतील. And the virgin shall conceive and he'll be called Emmanuel, God for us. येशू म्हणतो पात्री घाबरू नका, And Jesus said, do not fear. तर मी जगाला जिंकलेला I've आहे. overcome the world. मी जगाला जिंकले या शब्दातून देव आम्हाला एक आशा देत आहे. Through this word is giving us a hope. मी जगाला जिंकलेला आहे I've overcome the आणि world. मी तुम्हाला विजयापेक्षा अधिक And केलेला I've आहे. made you more than conquerors. जे जगावर जय मिळवते ते हाच तुमचा विश्वास आहे. And this is the hope and the faith that you have that overcomes the त्या world. विश्वासाच्या द्वारे तुम्ही जगावर जय मिळवलेला आहे. Through the faith you have overcome the world. ज्या देवानं ते जग जिंकलेलं आहे, And the Lord has overcome the ज्या world. देवानं तुम्हाला विजयापेक्षा अधिक केलेला The Lord आहे. has more than म्हणून victory. रोज विजयाची घोषणा So करा, every day proclaim रोज your victory. परमेश्वराचा जय जयकार करा, Every day give thanks to रोज Him. देवाला गीत तुम्ही गा, Every day sing up to Him. अधिक स्तवन करा, More and more worship Him. कारण मी देवाची नित्य आशा धरून राहिलेलो आहे. Because I have the continued hope of Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. जरा जोरात म्हणा की हालेलुया. आमेन. देवापासूनचं सामर्थ्य आम्हाला मिळालेलं आहे. We have got the power from the Lord. आणि मग प्रियानो आम्ही हालेलुया म्हणतो म्हणजे आम्ही काय So करतो? beloved, we say hallelujah means what we आम्ही do. देवाचं गौरव करतो, We glorify the आम्ही Lord विजयाची घोषणा करतो. and we proclaim our victory. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. संकटामध्ये सुद्धा आम्ही एकच आमच्या तोंडातून उच्चार येतो, हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. आम्हाला त्या शब्दाची इतकं हे झालं, आमच्या फक्त रक्तामध्ये तो भिनलाय, आमच्या रोमामध्ये भिनलेला आहे. And this word is engraved in our bloods and in our cells. हालेलुया. Hallelujah. एकदा आपल्याकडे स्किट चालू होतं And we had a skit going on one day. आणि मग देवा येशू ख्रिस्तानं आम्हाला कसा विजय दिला त्याच्यावर ते स्किट होतं. And it was picturized on how Jesus gave us victory. आणि आम्ही बघू त्याच्यामध्ये एक सीन होता, And there was scene in it. सैतान The devil आणि त्या ज्या जीवन अधिकाराचे जे किल्ले आहेत त्या मनुष्याकडनं हिरावून घेतो. and the devil takes away the keys from the man. आणि मग त्याच्या हातात त्या किल्ल्या मिळाल्यानंतर And when he gets the keys, आणि जे सैतानाचा रोल करणारे जे ब्रदर आहेत and the brother who was playing the role of the devil, पहा त्यांनी त्याच्याकडनं किल्ल्या घेतल्या he took the keys आणि ते जोरात सैतान म्हटलं हालेलुया, and he said to the devil, hallelujah. कारण अभिनय करणारा विश्वासणारा होता. Because the one who was doing the acting was a believer. विश्वासणारे होते So the brother was a believer आणि त्यांनी सैतानाचा रोल केला होता. and he was playing the role ते of devil. विसरून गेले की मी सैतानाचा रोल केलेला And he आहे. forgot that I am the devil. त्यांनी चाव्या घेतल्या He took up the keys आणि जोरात म्हटले हालेलुया. and then he said hallelujah. मग आम्ही किती जोरात म्हटलं पाहिजे? And so how loudly should we proclaim hallelujah? प्रभू आमचा चांगला देव आहे. Our God is a good God. म्हणून धार्मिकतेस अनुसरणारे, So the people who follow righteousness परमेश्वराला शरण जाणारे, and those who seek the ते Lord, सर्व तुम्ही माझे ऐका. all of you listen to me. शरण कोण जातं प्रिया? So who takes refuge in the शरण Lord? जाताना शरण जाणाऱ्याच्या मनामध्ये त्यावेळेस काय भावना असते? And what is the feeling in the minds of the person who goes into the refuge of मी the तर Lord? माझ्या हात उंच करून शरण गेलो, So if I lift up my hands and go to the Lord, त्याच्यामध्ये मनामध्ये एक आशा असते की समोरचा माणूस मला माझी शरणागती मी
जी केली ती तो स्वीकार And करेल he has a hope that the person whom I'm offering myself to will accept it. मला तो ठार मारणार नाही And he will not kill me. किंवा मला तो शिक्षा करणार Or he will नाही not punish me. आणि ती आशा त्याच्यामध्ये And असते. he has that hope. आणि आम्ही पाहतो अशा ती शरणागतीची ती एक भावना असते. And that is the feeling of going under मग the आम्ही refuge. प्रभूला शरण जातो. So we take refuge under the कुठल्या Lord. आशेने जातो? And with what hope? प्रभू माझा स्वीकार करणार My आहे. God will accept me. ज्ञानी अनुतप्त हृदय देव तुच्छ मानित नाही. And God doesn't dislike a repentful heart. देव माझा स्वीकार करेल. God will accept me. देव माझी शरणागती पत्करेल. God will accept मला my refuge. पापातून तो सोडवेल. And he will take me out मला from sin. मरणातून तो सोडवेल He'll deliver me from death. आणि मला एक विजयी जीवन देईल. And he'll give me a victorious आणि life. प्रभूला शरण जाणाऱ्याला निश्चितच तो अनुभव येत असतो. And the प्रियानो. people who sacrifice themselves to जो the Lord तुम्हाला experience मला it. आलेला आहे. And this is what you have and I experience. धार्मिकतेस अनुसरणारे So the people who follow आणि righteousness परमेश्वराला शरण जाणारे and the people who seek him, ते सर्व लोक माझे ऐका. all those people should listen to me. ज्या खडकातून तुम्हास खोदून काढिले The rock from which you are hewn, आणि ज्या खाणीच्या खळग्यातून तुम्हास खणून काढिले the hole of the pit from which you are dug out, त्याकडे लक्ष द्या. pay attention to that. म्हणजे कोणाकडे लक्ष द्या? So to whom do you have to listen? वधस्तंभाकडे लक्ष Pay द्या. attention to the cross. वधस्तंभाच्या शिक्षणाकडे Pay लक्ष द्या. attention to teaching of कारण cross. तिथं निराशेतून आशा आहे. Because there is hope from तिथं this hope, सुखातून आनंद आहे. from sorrow to तिथं joy, अशांततेतून शांतता आहे. and from non-peace जिथं to peace, मरणातून जीवन आहे. from death to life, त्या सर्व परिस्थितीतून आम्हाला प्रतिकूल परिस्थितीमधून देवाने आम्हाला बाहेर from काढलेला the आहे. unfavorable situation it's brought us out. तुम्हाला प्रतिकूल असलेला विधीचा दस्तऐवज वधस्तंभावर खेळून येशूने तो रद्द केलेला आहे. The law that was unfavorable for you, he is crucified on the cross and destroyed आणि it. तुम्हाला अनुकूल दस्तऐवज देवानं दिलेला And the law आहे. that is favorable for you is given you. येशूला बसलेल्या माराच्या वानं तुम्हाला आरोग्य प्राप्त From the झालेलं आहे. stripes Jesus received you healed. येशू मेला, पुरला गेला, पित्याच्या गोर मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. त्यानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, तो स्वर्गात घेतला गेला आणि पुन्हा तो लवकर आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येत And आहे. Jesus died, buried, resurrected on the third day. He came before his disciples. He went to heaven and he's going to come back soon to take his people. त्याचं पुन्हा उठणं, And his resurrection, त्याचं पुनरुत्थान his resurrection हे तुमच्या आणि माझ्यामध्ये आशा निर्माण करते. creates a hope in you and me. आता मरण माझ्या ठाई नाही, That is not in me. जीवन मला मिळालेलं I आहे. have the life. युगानुयुगचं जीवन मला मिळालेलं आहे. I've got the eternal म्हणून life. सार्वकालिक जीवनाची धन्य आशा देवानं मला दिलेली आहे. And Lord has given me the blessed hope for eternal म्हणून आम्ही life. जीवनामध्ये वाटचाल करणारे लोक आहोत. So we are people who are आम्ही walking in life. विजयामध्ये वाटचाल करणारे लोक We are people आहोत. who walk in victory. म्हणून आम्ही आमचं लक्ष आमच्या प्रभूकडे द्यावं. So attention should be to God. हालेलुया. Hallelujah. जो प्रभूकडे नित्य पाहत राहतो, And who sees continuously to the जो Lord, प्रभूची नित्य आशा धरून राहतो, who has continually hope in him, तो आशीर्वादित होतो. he is a blessed one. मी अधिकाधिक तुझं गुणगान गाईन किंवा तुझं स्तवन And करेन. more I'll praise you and look up to you. खाणीच्या ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढलं त्याकडे लक्ष द्या. The rock that you are dug out from, you have to listen to it. खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हाला खणून काढलं त्याकडे तुम्ही लक्ष द्या. The pit that you are dug out from, you have to listen to it. या वचनाचं स्पष्टीकरण आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. And we प्रिय. have seen the clarification of त्या this word many खडकातून times. तेव्हानं तुम्हाला मला खोदून काढलेलं आहे. The Lord has dug us out from the तो rock. खडक कोण आहे? Who is the rock? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. He is Lord Jesus Christ. ज्या खडकातून देवाने तुम्हाला मला खोदून काढलेलं He आहे. has dug you out from the rock. पापामुळे मी सर्व उबडधोबड झालो होतो. And because of the sin, we were पापामुळे आम्ही uneasy. सर्व देवाचं आणि जे देवानं रूप आम्हाला दिलं होतं प्रतिरूप ते आम्ही गमावून बसलो होतो. And because of the sin, the form that God has given us had gone away. सर्व रूप आमचं निघून गेलं. And all the form had gone away. आम्ही कुरूप झालो. And we became ugly. आणि बायबल सांगतं की आमची कुरूपता देवानं स्वतःवर घेतली. And Bible says ugliness he took upon himself. बायबल स्पष्ट करते की त्याच्यावर मन बसेल असं सौंदर्य त्याच्या ठाई नव्हतं. And Bible clarifies he did not have a form that you will like. लोक त्याच्याकडे पाहून त्याला तुच्छ मानित होते. And people would despise him looking at त्याची him. निंदा करत होते. They would mock him. त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या ठाई सौंदर्य He नव्हतं. did not have the beauty that anyone would like him. आणि कुठं गेलं होतं ते सौंदर्य? And where did the beauty go away? तुमचं आणि माझी कुरूपता त्यांनी स्वतःवर घेतली. He took your and my ugliness on आणि himself. त्या खडकातून देवानं तुम्हाला मला खोदून काढलं. And through that rock, Lord dug you out. हालेलुया. Hallelujah. खोदून काढण्यासाठी त्याला वेदना सहन कराव्या And to लागल्या. dig you out, he had to bear the pain. त्या खडकाला वेदना सहन कराव्या The rock लागल्या. had to bear the pain. त्याच्या हातामध्ये खेळ ठोकले. And he had nails
nails in his त्याच्या hands. पायामध्ये खेळ ठोकले, He had nails in his त्याच्या legs. डोक्यावर काट्यांचा मुकुट And a घालण्यात crown आला. of thorns on his head. सापकाचे 39 भयंकर फटके त्याने आपल्या पाठीवर सहन And केले. 39 dangerous stripes he had to bear on आणि his back. अशा रीतीनं देवानं त्या खडकातून तुम्हाला आणि मला खोदून काढलेला And आहे. in that way he had dug you and me out from that rock. एवढं सहज तुम्हाला मला जीवन मिळालेलं आहे का? And we did not get alive so easily. त्या वेदना अथवा त्या आम्ही पाहतो देवानं सहन केलेले ते फटके तुम्ही आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या किंवा ते तुम्ही आणि त्याची आठवण तुम्ही करा, तुम्हाला कळेल की खोदून काढणं इतकं सोपं नाही. And that pain and that stripes you have to remember, and you will know that digging you out is not so easy. हालेलुया. Hallelujah. मोठ्या डोंगरातून खडक त्याच्यातून जर दगड तुम्हाला काढायचे असतील If you dig out a stone from a great mountain, तर त्या डोंगराला सुरुंग लावावा लागतो. and we have to have a blast in the mountain, एखाद्या दगडातून कोरीव लेणी तयार करायची असेल and if you have to dig a tunnel in तर the त्या rock, कारागिरांना छन्नी हातोड्याचे घाव त्याच्यावर घालावे लागतात. and that artist has to has his imprint on the rock, मग त्या खडकाला एक मूर्त स्वरूप येतं. and then the rock is designed, मग त्या खडकाला त्या कलाकाराच्या मनामध्ये असलेली कलाकुसर त्याच्यामधून निर्माण होते. and then the rock signifies the art that the artist has. देवाला हवी असणारी देवाला हवी असणारी तुमच्या आणि माझ्यासाठी हवी असणारी आणि ती सुरूपता आहे, ते देवाचं प्रतिरूप आहे. अशा रीतीनं देवानं आम्हाला दिले आपल्या प्रिय पुत्रावर प्रहार करून. And the beauty that God wants in you and me, He has given you by putting His own Son in pain. कारण बायबल आम्हाला सांगतं Because the Bible tells us, त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. and God had the will to crush Him. म्हणजे देवानं त्या खडकावर आम्ही पाहतो कोरीव काम केलेलं आहे. And so God was the artist who worked on the rock. मी एका दिवसात त्यांचा अधर्म काढून And टाकेन, in one day I'll take out the मी त्या unrighteousness. चिऱ्यावर नक्षी कोरीन. And I will do my artistic work ते on the rock. नक्षी काय आहे प्रियानो? And what is the work? तुम्ही आणि मी गमावलेलं देवाचं प्रतिरूप जे ख्रिस्तामध्ये आम्हाला देवाने पुन्हा दिलेलं आहे. And the form of God that you and me had gone away from, and that He has given us through मग Christ. आता तुमच्या माझ्यामध्ये असलेलं जे प्रतिरूप आहे ते काय आहे? And the form of God that is there in us, what is आम्ही it? ख्रिस्ताची नवी उत्पत्ती, ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. And we are a new creation in Christ. जुनं ते होऊन गेलेलं All आहे. things have passed away. आम्ही नवीन उत्पत्ती We are a आहोत. new creation. आमची पुनर्रचना देवानं केलेली He has आहे. reestablished आमची us. पुनर्स्थापना देवानं And केलेली He has आहे. remade आणि us. त्या खडकातून त्यानं तुम्हाला मला खोदून काढले. And He has dug us out from the rock. हालेलुया. Hallelujah. एखाद्यानं जर आमच्यासाठी काही महत्वाचं काम केलं If someone does something important for us, तर आम्ही त्याचे उपकार कधी विसरत नाही. and we don't forget the favors, जिवंत देवानं आमच्यावर किती मोठा उपकार केलेला the आहे. living God has done such a great favor on us. त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. He gave His beloved Son for us. त्याची उपकाराची जाणीव आम्ही किती विशेष ठेवावी प्रिय. And we have to remember His favors especially. कशी ठेवणार आहे? And how do you remember तुझ्या this? उपकाराचं मी उत्तराई कसं व्हावं देवा? And how do I repay your favors, O Lord? नित्य तुझ्या आशा धरून मी राहील And I will have hope in you आणि continuously. अधिक तुझं स्तवन मी करेन. And more and more I'll worship you. त्याचं उपकार स्मरण करणं, And we give thanks to त्या Him प्रभूकडे लक्ष लावणं, and pay attention आपली to the Lord. दृष्टी पर्वताकडे लावणं Look up to the आणि heavens प्रभूसाठी गीत गाणं, and sing to the Lord त्याचं उपकार स्मरण आहे. and give thanks to Him. ज्यास मी कुरकुर करतो प्रिया, When we grumble, आम्ही beloved, देवाने केलेले उपकार विसरून we जातो. forget the favors He's done for us. कारण आम्ही पाहतो कुरकुर ही देवापासून नाही. And grumbling is not from God. कुरकुर देवाच्या आत्म्यापासून आहे. Grumbling is not from the Spirit of the तिथे Lord. स्तवन आहे, Only there is तिथे praise आराधना आहे, There's worship. म्हणून उपकार माना and देवाचे. give thanks there. काही जगातलं नाही मिळालं तर चालेल, If you don't get anything in the पण world, उपकार माना. but give thanks. देवा तू आपला प्रिय पुत्र माझ्यासाठी दिला, God, you gave your beloved म्हणून Son. मी आज स्थिर आहे, That is why I'm stable म्हणून मी today. आज आशीर्वादित That is why I'm blessed आहे. today. मला कुठल्या प्रकारचं भय नाही, I don't have any fear. मला कुठल्या प्रकारची उद्याची काळजी I don't have नाही, a worry of tomorrow कारण तू माझ्यावर उपकार केले, because you have done a great favor माझ्यावर आपलं स्वप्रेम तू केलं and you have a great love आणि on me माझ्यासाठी तू आपला प्रिय पुत्र and दिला. you gave your beloved Son for me. मग त्या खडकातून ज्याने तुम्हाला खोदून काढलं त्याच्याकडे लक्ष द्या. So the one who dug you out from the rock, listen to Him. गीत गाण्याच्या द्वारे, And by singing to Him, प्रभूचं वचन नित्य आचरणात आणण्याच्या by द्वारे, walking by the word continuously, प्रभूच्या आज्ञा मान्य करून
पाळण्याच्या by obeying द्वारे His commandments, आणि नित्य त्याची आशा धरून राहण्याच्या and द्वारे. continually holding on to the hope that is given you. हालेलुया. Hallelujah. आणि गात राहा प्रियानो, And keep singing, प्रभूला गीत गात राहा, keep singing to the स्तवन Lord करत राहा, and worshiping कारण Him, तुम्ही विजयी लोक आहात. because you are victorious तुमच्या people. खडकातून तुम्हाला खोदून काढलं, For the rock you have been dug out from, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. pay attention to the आणि rock, खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हाला खणून काढले and the pit you are dug out from, त्याकडे लक्ष pay द्या. attention to it. खाण म्हणजे आमचं उत्पत्ती स्थान, And the pit is a creation place, खाण म्हणजे आम्ही पाहतो आमची जात. and the pit is the background we are from. जात म्हणजे आपल्या भारतामध्ये असलेल्या अनेक जाती, त्या जाती संदर्भात मी बोलत नाही. And pit is not about the caste system in India. मनुष्याची एक जात आहे. And the pit signifies the background of a person. त्यावेळेस आदामा हवेनं पाप केलं आणि ते फळ हे धर रे, मोबाईल बंद कर, आणि ते फळ आपल्या पतीला दिलं, आदामाला दिलं. And when Eve sinned and gave the fruit to her husband Adam, आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पाप मनुष्यामध्ये शिरलं. and their sin entered the man. सर्वांनी पाप केलं Everyone sinned, आणि मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला. and man went away from the glory of God. मनुष्याची मूळ समस्या जर काय आहे, And what is the main problem of man? पाप आहे. It is sin. म्हणजे मनुष्याची जात जर कुठली आहे, So what is the root of man? तर पाप ती आहे. It is sin. आणि मनुष्याने पाप केलं, Man sinned, देवाच्या गौरवाला तो अंतरला. went away from the glory of God. प्रत्येकाने पाप केलं, Everyone sinned, मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला. man went away. स्तोत्र करता म्हणतो, माझ्या मातेनं गर्भधारणा केल्यापासूनचाच मी पापी आहे. And psalmist says, when my mother conceived, I'm sinner from there. म्हणजे काय जात काय झाली? So what is root? पाप. It is sin. हालेलुया. Hallelujah. मग या ठिकाणी बायबल मला सांगतं, So here the Bible says, ज्या खाणीच्या खळग्यातून तुम्हास खणून काढलं, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. the whole of the pit you're dug out from, listen to it. ते उत्पत्ती स्थान जे तुमचं आहे तिथून तुम्हाला खणून काढलेलं आहे त्याने. And the root that you had, you dug you out from the hole. तुमच्या जातीतून त्याने तुम्हाला स्वतः आणि वधस्तंभाचं मरण सहन करून त्यातून तुम्हाला खणून काढलेलं आहे From त्याने. your root, he has dug you out from by bearing the death on the cross. आता ते सर्व काही होऊन गेलेलं आहे. Everything has passed away आता now. तुम्ही नवीन आहात. Now you are new people. तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात. You are the disciples of म्हणून आता God. तुम्ही कोण आहात? So who you are? ख्रिस्ती आहात. You are Christians. हालेलुया. Hallelujah. तुम्ही पापी नाही. You are not sinners. तुम्ही कोण आहात? Who you are? ख्रिस्ती आहात. You are Christians. म्हणजे कोण आहात? Means who are you? देवापासूनची आशा प्राप्त You are the झालेली. people who have hope from म्हणजे God. कोण आहात? Means what? विजयी You are लोक. victorious म्हणजे people. कोण आहात? Means what? जीवन प्राप्त You are झालेले. people who got life. म्हणजे कोण आहात? Means what? नित्य प्रभूला धन्यवाद गीत गाणारे You are लोक people who आहात. sing to the Lord continuously. हालेलुया. Hallelujah. हा जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. तू ज्या खाणीच्या खळग्यातून तुम्हाला खणून काढले, The whole of the pit you're dug out from, त्याकडे लक्ष द्या. and listen to it. आमेन. Amen. कुठं लक्ष द्यायचं आहे? Where do you have to listen? प्रभूकडे लक्ष द्यायचं Listen आहे. to the Lord. आज मी खूप आनंदात आहे. And I'm happy मी today. प्रभूकडे पाहणार I आहे. look up to my आज Lord. माझ्याजवळ समस्या आहे. Today I have a मी problem. प्रभूकडे पाहणार I look up to my आहे. Lord. आज मला खाली जाण्याचा प्रसंग आहे. today I'm going down मी and down. प्रभूकडे I पाहणार look up आहे. to my आणि Lord. जर तुम्ही प्रभूकडे पाहाल, I look up to the Lord. तुमची विधान बदलली जाणार. And your state will change. हालेलुया. Hallelujah. योब म्हणतो मला खाली जाण्याचा प्रसंग आला, Job says, even if I'm going down, तरी मी म्हणेल मी वर आणि वर चाललेलो I still आहे. say I'm going up and up. हे अशा रीतीने पॉझिटिव्ह विधान कधी येतील तुमच्या मुखातून? When you will have a positive way, in such a way, कधी येणार आहेत? when you have such statements, हालेलुया. hallelujah. ज्यास तुम्ही प्रभूकडे पाहणार आहात. When you look up to the Lord, हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूकडे पाहणार आहात. and you have to look up to the Lord प्रत्येक प्रसंगी प्रभूकडे पहा. in every प्रत्येक situation. प्रसंगी म्हणा प्रभू तू चांगला आहे. In every situation, say, God, you're good. मग एखाद्या प्रश्नातून जात असाल, If you're going to the problem, तुम्ही म्हणाल मी उत्तरकडे म्हणजे आन्सर जे आहेत उत्तरेकडे चाललेलो आहे. and you'll say, I am going towards my answer. उत्तराच्या दिशेने मी चाललेलो I'm आहे. going towards my कारण answer. जिथं प्रश्न आहे
Because where there's a problem, तिथं उत्तर आहे. the answer is also there. हालेलुया. Hallelujah. उत्तर कोणामध्ये आहे? And who has the answer? प्रभू मध्ये आहे. In Lord. हालेलुया. Hallelujah. जखम करणारा देव आहे, जखम बरी करणारा देव आहे. The one who makes the wounds is Lord, and the one who heals it is तुमच्या also Lord. जीवनामध्ये आलेला कुठलाही प्रसंग देवाच्या इच्छेशिवाय येत नाही. Every situation comes into the life, but not by the will of God. मग धीराचा परिणाम कसाच लागणार आहे. And so the effect of courage is hard work. आणि कसाला लागण्याचे परिणाम आशा आहे. And the effect of hard work is hope. माग आपण पाहिलं देवाचे हा. And we saw that verse earlier. प्रियानो, आम्हाला माहिती की देव माझं उत्तर आहे. So we know that Lord is the answer. प्रभू माझं आरोग्य आहे. Lord is my healing. प्रभू माझी आशा आहे. Lord is my hope. प्रभू माझं जीवन आहे. Lord is my life. मी माझी दृष्टी कधी ढळू देणार नाही. And my eyes and my sight will never go away. हालेलुया. Hallelujah. दृष्टी ढळली की नुकसान आहे. If your sight goes away, you have a loss. आमेन. Hallelujah. प्रभू आमचा चांगला देव आहे. Our God is a good God. प्रभूकडे पहा. So look up to the Lord. प्रभूकडे मी पाहतो. We look up to the Lord, आम्हाला ती आशा प्राप्त झालेली आहे. and we got the hope. वधस्तंभाचं शिक्षण आम्ही जास्तीत जास्त आत्मसात करावं की त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला झोकून द्यानं So the गरजेचं आहे. teaching of the cross, we have to accept it रोज दिवसातून एकदा तरी every day, at least once in a day. यशाचा 53 अध्याय वाचा, मनापासून वाचा, गुडघ्यावर You have to read Isaiah 53 every day by going on your knees. रोज तो वाचा. Read it every day. आणि देवानं काय तुमच्यासाठी सोचलं, And what God has bore for you, त्यानं तुमच्यासाठी काय केलं, what He has done for you, त्या वचनातून देव तुम्हाला दाखवणार and आहे. God will reveal what is done for you. जितकं तुम्ही वाचाल, And more you read it, जितकं तुम्ही खोलवर त्याच्यामध्ये the जाल, more you go deep into it, रोज आशा तुम्हाला प्राप्त you will होईल. get hope every day. अरे माझ्या देवानं एवढं माझ्यासाठी My केलं, Lord has done such wonderful things for का me. घाबरतो? Why do you fear? मी एवढीशा प्रश्नाला का Why do घाबरतो? you fear such a small ज्यानं problem? मरण नाहीसं केलं, One has destroyed death. ज्यानं मरणाची नांगी ठेचली, One has crossed the sting of death. ज्यानं मरणावर विजय मिळवला, One has overcome the death. अशा सामर्थ्याच्या देवाकडनं मला आशा प्राप्त झाली. I've got the hopes from such a God of मी power. का निराश हो? And why do I be disappointed? हालेलुया. Hallelujah. मी का निराश हो? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Why should I be disappointed? देवाचं वचन आम्हाला सांगतं. एका ठिकाणी कोहराचे पुत्र काय म्हणतात, मला वाटतं 42 अध्याय स्तोत्राचं आणि त्याचं 5 वचन असेल. पहा जरा. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहे? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. आमेन म्हणूया जोरा. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. पहा तो स्वतःच्या मनाला, स्वतःच्या जीवाला काय बजावतोय पहा. So what is this telling his mind? Why are you so cast down, O my soul? Why are you so disquieted within me? Hope in God, for I shall yet praise Him for the help of His countenance. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पाहायला The मिळतं. word of God we see here. किती वचन वाचलं प्रियानं? 5वा. हे माझ्या जीवा, O my soul, तू का खिन्न झाला? why are you so cast down? का तू दुःखी झाला? Why are you so का disappointed? तू निराश झाला? Why are you so तू depressed? आतल्यात का तळमळत आहे? And why are you so disquieted within? पहा, लोक काय करतात, अशा प्रश्नाचं देवाजवळ मन मोकळं करायच्या ऐवजी आतल्यात तळमळत राहतात. And people become uneasy in their minds instead of speaking to the Lord. आणि तुम्ही तळमळत असाल तर देवाला आवडेल का होते? And if you're disquieted within, will God like it? मुलाच्या चेहऱ्यावर जरा जरी काही विचार दिसले, भय किंवा आणि कुठल्या तरी टेन्शन मध्ये आईला लगेच कळतं. And if the son has some problem, some आई disappointment, लगेच the mother knows it. आई मला लगेच म्हणते, बा तुला काही प्रॉब्लेम आहे का? And mother immediately says, do you have a problem, son? माझ्यापासून काय तू लपू नकोस. And don't hide anything from me. तू लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपलं जाणार नाही. And if you try to hide, हा तर देव आहे, and He is God, ज्याने तुम्हाला मला घडवलेला आहे. and He has created you and तुमचं me, मन तळमळत राहणं देवाला आवडत नाही. and He doesn't like your disquieted आणि mind, तुम्ही तळमळू नये म्हणून देवानच तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. and He has told you a solution to not be uneasy. तुमचं लक्ष देवाकडे लावा, Put up your eyes to Him. तुमचं मन देवाकडे Put लावा. your
minds to Him. तुम्हाला माझ्यापासून आशा प्राप्त झालेली आहे. You have got the hope from मी me. तुम्हाला निराश करणार नाही. And won't disappoint मग you. या ठिकाणी कोराचे पुत्र म्हणत आहेत, And the sons of Korah हे says, माझ्या जीवा तू का खिन्न झाला, Oh my soul, why cast तू down? का दुःखी झाला, Why are तू sad? आतल्यात का तळमळत आहे. And why are disquieted within? उत्तर त्यांनी दिलेलं आहे स्वतःच्या जीवाला. And he has answered his own soul. स्वतःच्या जीवाला प्रश्न करतोय, He's questioned his own आणि soul. स्वतःच्या जीवाला परत आधाराचे वचन देत And then आहे, is comforting and answering शब्द himself. देत आहे, देवाची आशा धर. And he's saying, hope in the Lord. हालेलुया. Hallelujah. आम्ही जर दुःखामध्ये असेल, And if we are in आम्ही sadness, जर प्रश्नामध्ये असेल, we are in questions, तर आम्ही स्वतःच्या मनाला कधी असं म्हणणार नाही, and we won't say this to our mind. स्वतःच्या जीवाला असं कधी प्रश्न We विचारणार won't नाही, question our soul. स्वतःच्या जीवाला असं कधी धीराचा शब्द बोलणार नाही. And we won't give courage to ourselves. आम्ही फक्त इकडं पळ तिकडं पळ But करणार. we'll just run helter skelter. इकडच्या चर्चला जा, तिकडच्या चर्चला We'll जा. go to this church, we'll go to या that church. देवाच्या दासामध्ये सामर्थ्य, त्या देवाच्या दासामध्ये We'll say this सामर्थ्य. servant is powerful and he's याच्याकडे powerful. चमत्कार घडतात का तिकडे चमत्कार घडतात. We'll say this church has miracle, that has miracles. सर्वात मोठं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर देवाच्या शब्दामध्ये आहे. And the biggest power is in the word of आणि God. जर तुम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवला, If you believe in that word, जर तुम्ही त्या वचनावर विश्वास if ठेवला, you believe in that word, तर ते वचन सांगतो, तो शब्द सांगतो, तू देवाची आशा the धर. word says, the verse says, hope in the Lord. हालेलुया. Hallelujah. इकडं तिकडं जाण्याचा तू आणि त्याच्यामध्ये वेळ घालवू नको. Don't spend your time going to तुला places. मंडळी दिलेली आहे, You have given a church. माझे चांगले सेवक तुला दिलेले You have आहे, given a good servant. त्यांच्याद्वारे मी तुमच्याशी बोलत आहे. And through the Lord I speak त्या to you. वचनाकडे लक्ष दे. Pay attention to the word. जीव खिन्न होऊ देऊ नका. Do not be disappointed. आपल्या तुम्ही तळमळत बसू Do not be नका. uneasy जे within. शिकवलंय त्याचं मनन करा. What has been taught to जो you, बोध remember केला it. ते आचरणात आणा. What has been taught to you, walk by it. ज्यावेळेस तुम्ही बोध आचरणात आणाल, And when you walk by the त्यावेळेस teaching, तुम्ही स्वतःच्या जीवाला सांत्वनपर शब्द बोलण्याचे अधिकार तुम्हाला प्राप्त and then होतील. you get the authority to speak comforting words to your own soul. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. Oh my soul, praise the Lord. हे माझ्या सर्व अंतर्यामा परमेश्वराचा धन्यवाद कर. Oh, all my soul within, praise Him. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद Oh कर. my soul, praise the Lord. त्याचा एक सुद्धा उपकार विसरू नको. Don't forget any favor that is एक done for सुद्धा you. उपकार विसरू नको. Don't forget anything is done त्यातला for you. मुख्य उपकार हा आहे, Because the main favor is, त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. He has given His तो beloved. उपकार विसरू नको. He's given His beloved Son for कारण us. तिथं तुला जीवन आहे, You have the life there. तिथं तुला सुख आहे, You have the good तिथं times तुला there. आनंद आहे. You have the joy there. म्हणून जो त्या त्या खडकाकडे, त्या खाणीकडे लक्ष देतो, So who looks up to the pit or the rock, तोच म्हणू शकतो who he can तू say, देवाची आशा धरून राहा. have hope in the Lord. तोच आपल्या जीवाला म्हणू शकतो देवाची आशा धरून राहा. He can say to his soul, have hope in the Lord. तोच आपल्या मनाला म्हणू शकतो आपल्या देवाची आशा धरून He can राहा. say to his mind, have hope in the Lord. मग देवाची आशा धरून राहिल्यानंतर काय होणार? So what will happen after you hold that hope? काय होणार आहे? What will happen? वा पुढे लिहिले वाचा. तो मला दर्शन देऊ तो मला दर्शन देऊन माझा उद्धार माझा करतो. उद्धार करतो. म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाई. हा, म्हणून मी त्याचे पुनरुपी पुन्हा गुणगान गाईन. For hope in Lord, for I shall yet praise Him for the help of His countenance. तिथं तो देवाचा दास म्हणतो मी अधिक अधिक त्याचं स्तवन करेन. Servant of God said, praise Him more and more. आणि तो कोराचे पुत्र म्हणत आहे, And the sons of Korah says, मी पुनरपी म्हणजे पुन्हा तुझे गुणगान गाई. and again I will praise you. हालेलुया. Hallelujah. म्हणून खिन्न किंवा प्रश्न किंवा समस्या आल्या So if you have sorrow, problems or storms, तो मनाला असं म्हणा, Say to हे your mind, माझ्या जीवा तू का खिन्न झाला, oh my soul, why are you cast down? तू आतल्यात का तळमळत आहे. Why are you disquieted within? परमेश्वराची आशा Have धर. hope in the Lord. तो त्याची आशा धरल्यानंतर And when you have the hope, तो काय करणार आहे? what will He do for you? परमेश्वर काय करणार What will He do for you? तो मला त्याला विश्वास किती आहे पा. The hope He has. तो मला दर्शन देऊन And He will come to me माझा उद्धार करीतो. and He will deliver me. म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाई. So I will praise Him again and again. देवाची आशा धरून राहिल्यानं प्रियानो, And having hope in the Lord, देव दर्शन देऊन आमचा उद्धार करतो. and God reveals Himself to you and He delivers you. किती चांगली गोष्ट आहे. It's such a wonderful thing. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रसाद कृपा देवाची
Hallelujah. and His grace and blessings. आम्ही पाहतो परमेश्वराची जवळीकता आम्हाला मिळते. And we get the nearness of the Lord. परमेश्वराचा आणि पुनरुपी गुणगान मी गाईन. And I will sing praises to Him. मी देवाच्या आशाधर. I have hope in the Lord, मग तो मला दर्शन देणार आहे. and He will reveal Himself माझा to me, उद्धार तो करणार and आहे. He will deliver me. हालेलुया. Hallelujah. म्हणजे देवाची जवळीक मला मिळणार So आहे. I will get His nearness. देवाच्या आशेचे आशीर्वाद आहे की देवाची जवळीकता आम्हाला प्राप्त होते. And the blessings of hope is that we get His nearness. इब्रिकराचं पत्र याचा 7वा अध्याय त्याचं 19 वचन. Hebrews 7:19. कारण नियमशास्त्राने कारण नियमशास्त्राने कशाची पूर्णता झाली नाही कशाची पूर्णता झाली नाही आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आणि आहे. अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. त्या आशेच्या द्वारे त्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो. आपण देवाजवळ जातो. For the law made nothing perfect. On the other hand, there is bringing in of a better hope through which we draw near to God. पण या ठिकाणी देवाचं जे मला सांगतो Word of God is telling us. 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे 18 it says, पूर्वीची आज्ञा कमजोर वा निरुपयोगी असल्यामुळे because the former commandments were weakness तिचा लोप झाला. and it was not useless, त्याच्यामुळे काय आशा प्राप्त झाली नाही. and we didn't get hope through कारण it ती कमजोर होती. because it was ती weak, निरुपयोगी होती. it was पण unprofitable. बायबल सांगतं So the Bible says, विधींचा दस्तऐवज जो तुम्हाला मला प्रतिकूल होता and the law that was unfavorable for you and me, तो प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर घेऊन रद्द केला. and God has annulled it on the cross. म्हणून आम्ही पाहतो पूर्वीची आज्ञा कमजोर आणि निरुपयोगी असल्यामुळे And so the former commandments are weak and unprofitable, तिचा लोप झाला. and it was annulled कारण नियमशास्त्राने कशाची पूर्णता झाली नाही because through the law nothing was perfected, आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली. and a better hope was established. त्या आशेच्या द्वारे Through that hope, आपण देवाजवळ जातो. we come near to God. हालेलुया. Hallelujah. त्या आशेच्या द्वारे Through that hope, वधस्तंभाच्या शिक्षणाच्या द्वारे प्राप्त झालेल्या आशेच्या द्वारे आम्ही देवाच्या जवळ जातो. through the hope we get by the teaching of the cross, we go near to God. म्हणून सर्व लोकांना देवाच्या जवळ आणण्यासाठी So to get all the people close to God, सुवार्तेची जबाबदारी दिलेला पौल म्हणतो and the Paul who has the responsibility of the gospel, आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त we गाजवतो. preach the Christ who is crucified. आम्ही स्वार्थ गाजवतो म्हणजे काय करतो? We preach the gospel means what we आम्ही do. लोकांमध्ये देवाची आशा निर्माण We करतो. create a hope in people. आम्ही लोकांना देवाच्या जवळ घेऊन We येतो. get people closer to God. आणि ते सामर्थ्य फक्त आणि फक्त वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये आहे. And this power is only there in the teaching of the cross. म्हणून त्या खडकाकडे तुम्ही लक्ष द्या. So pay attention to the rock. त्या खाणीकडे तुम्ही लक्ष Pay द्या. attention to the pit. नित्य प्रभूकडे तुम्ही पहा. And look up to him always. त्याची आशा धरून राहा. And have hope in him. तो तुम्हाला दर्शन देणार आहे. And he will reveal म्हणून या himself to ठिकाणी you. बायबल मध्ये सांगतं आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली. And a better hope was established. आणि त्या आशेची स्थापना झाली त्याला शिक्कामोर्तब कधी झाला? And so when it was sealed that hope is established, हालेलुया. hallelujah, येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. when Jesus was resurrected on the third day, त्या आशेवर शिक्कामोर्तब झाला. and the hope was sealed that day. आणि येशू म्हणतो मी मेलो होतो पण पहा मी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालो आणि मी युगानुयुगचा जिवंत देव आहे. And Jesus says, I was dead, now I'm resurrected, and I'm living forever तो now. कष्टी लोकांना आशा देत आहे. He's giving hope to the अहो burdened. कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या. All the burdened and heavy laden, come to म्हणजे me, मी तुम्हाला विसावा and I will देईन. give you rest. येशू म्हणतो जो मजवर विश्वास ठेवतो Jesus says, who believes in me, त्याची त्रेधा उडणार नाही. and he will not go into sorrow. हालेलुया. Hallelujah. येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. And Jesus says, I'm the way, truth, and the life. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जात No नाही. one comes to the Father but through me. जो मजवर विश्वास ठेवतो Whoever believes in me, तो मेला असेल तरी जगेल. will live even if he's आणि जो died. जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो And even who is believing, तो if he's कधी living, मरणार नाही. he'll never die. धन्य आशा आहे. And it is a blessed hope. कधीही न मरण्याची धन्य आशा And a hope that you'll never die. कोणामध्ये मिळाली? In whom you've got it? प्रभू येशू मध्ये. In Lord मग Jesus. ज्यानं आमच्यावर हे उपकार केले The one has done this favor on us. त्याच्याकडे आम्ही We पाहावं. have to look up to him. त्याची आम्ही उपासना We have करावी. to praise him. त्याची स्तुती करावी. And we have to worship him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही विजयामध्ये वाटचाल करणारे लोक You are आहात. people who walk in victory. तुम्हाला
विजय देवानं दिलेला God आहे. has given you the victory. तुम्ही आशा प्राप्त झालेले देवाचे लोक Your आहात people who got hope from God. आणि त्या आशेच्या द्वारे And through that hope, आपण देवाजवळ येत जातो. and we come closer to the Lord. हालेलुया. Hallelujah. तुम्ही कुठं आहात आता? And where are you now? देवाच्या जवळ You are आहात. close to God. देवाच्या अगदी जवळ You are आहात. just next to देवाने Him. तुम्हाला आपल्या कवेत घेतलेलं And He आहे. has hugged you. देवानं तुम्हाला आपल्या जवळ घेतलेलं taken you आहे. closer. ख्रिस्तानं त्यानं तुम्हाला आपल्या पंखाखाली घेतलेलं Christ has आहे. taken you त्यानं under His आपल्या wings. पंखाखाली तुम्हाला मला एकवट He केलेलं has, आहे. He has taken you one त्यानं आम्हाला together. पूर्णामध्ये एकत्र आणलेलं He आहे. has taken you together. आम्ही त्याची प्रजा आहोत And we are His people. आणि तो आमचा राजा आहे, आमचा मेंढपाळ तो आहे. And He is shepherd. He is a shepherd and a king. हालेलुया. Hallelujah. आणि हा जो मेंढपाळ आहे And this shepherd, हा रोज आपल्या प्रत्येक मेंढराच्या डोक्यावरनं हात फिरवतो. and every day He lays His hands on all His sheep. हालेलुया. Hallelujah. हात फिरवून तो काय म्हणत असेल? And what does He say after laying His hand? कल्पना करा. And think about it. हा. आपली आई आपल्या मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवते. And a mother lays her hands on a son's head. ती काय समजा 12वी पास झाला असेल चांगल्या मार्काने, And if he has passed HSC, हात फिरवेल बाळा असाच यशस्वी होत राहा. and she'll bless him, saying that be successful like this always. ज्यावेळेस आपला हितचिंतक आपल्या डोक्यावर हात ठेवतो And when a well-wisher lays his hands upon तेव्हा us, त्याच्या मुखातून चांगले शब्द येतात, आशीर्वादाचे and शब्द. he has words of blessings. ज्यावेळेस तो मेंढपाळ And when the shepherd आपल्या प्रत्येक मेंढराच्या डोक्यावरनं हात फिरवतो lays his hands on all his sheep, त्यावेळेस तो एकच म्हणत असत, he says one thing, मी जगाला जिंकला आहे, घाबरू नको. and I have overcome the world, do not fear. हालेलुया. Hallelujah. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. And he anoints my head with oil. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला माहित आहे का, मेंढपाळ आपल्या मेंढरांना कुरणामध्ये चारायला सोडत असताना त्यांच्या डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचं तेल लावत होते. And do you know when the shepherd puts his sheep for grazing in the field, he puts a special oil on the heads. त्या मेंढराच्या डोक्यावर मस्तकावर लावलेलं जे तेल आहे, And the heads that is put on the heads of the sheep, त्या तेलाचा परिणाम हा होतो and the effect of the oil is की such, ज्यावेळेस ते मेंढरू कुरणामध्ये चरत असतं, and when the sheep is कुठलाही grazing, कीटक, कुठलाही माशी, कुठल्या प्रकारची आणि गोष्ट त्या मेंढराला डिस्टर्ब करत नाही. and no insect, no flies disturbs the sheep while grazing. कुठून तरी काहीतरी माशी आली, त्याच्या कानामध्ये घुसली आणि त्याला डिस्टर्ब आलाय असं ते होत नाही. And some fly came and went to his ears and disturbed him. It doesn't आणि ते happen. तेल देतो मेंढपाळ त्याच्या मस्तकावर लावत असतो. And the oil is given an anointing on the आणि head. स्तोत्र करता म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, And the psalmist says, God is my shepherd. मला काही उणे पडणार I will not नाही. lack तो anything. माझ्या शत्रूच्या देखत मस्त पुढे ताट वाढतो. And in the front of my enemies, you तो glorify माझ्या me. डोक्याला तेलाचा अभ्यंग You करतो. anoint my head with oil. काय ते तेलाचा अभ्यंग आहे प्रिया? And what is the anointing? तू जगामध्ये जाशील, You go in the world, कुठली भीती तुला वाटणार you नाही, won't fear anything. कुठल्या प्रकारचं भय तुला सतावणार नाही, And no fear will worry you. बेरोजगारीचं भय तुला सतावणार नाही, The fear of unemployment चोरी मारीचं भय तुला सतावणार नाही. and fear of thieves. जगामध्ये अंधार आहे, And there's darkness in the पण world. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. But get up, be full of light, because light has come to हालेलुया. you. मग तू रोज तुम्हाला म्हणत असेल डोक्यावरनं हात फिरवून, So every day saying to you, laying his hands on your head, भिऊ नको, do not fear. मी जगाला जिंकलेला आहे. Behold, I have overcome the world. हालेलुया. Hallelujah. म्हणून रोज स्तोत्र 23 वाचत So राहा. every day read Psalms 23 हालेलुया. Hallelujah. रोज म्हणत राहा, and say every day, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, my God is my मला shepherd. काही म्हणा चालू करा गेले गे. पुढे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कुंडास बसितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना कळतो, तो आपल्या नामास तो मला नीती मार्गांनी चालवितो. मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. आमेन. आमेन.
परमेश्वरापासून प्राप्त झालेल्या आशेमुळे आलेले हे उद्गार आहे. And these are the statements coming from the hope got by God. आणि तिथं स्तोत्र करता शब्द वापरतो माझा 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 माझा. And that is when the psalmist says, mine, my, and my God. ज्यावेळेस तुम्ही ते वाचता When you read that, त्यावेळेस तुम्ही स्वतःविषयी बोलत असता याची खात्री बाळगा. and that is when you affirm it for yourself. हालेलुया. Hallelujah. बरोबर आहे की नाही? It's right. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, And Lord is my shepherd. मला काही उणे I'll पडणार. not lack anything. हालेलुया. Hallelujah. किती जणांचं पाठ आहे ते? And how many know it by heart? बाकीच्यांचं का पाठ नाही? लक्ष द्या. पाठ आहे का नाही सवन? कुणा तरी उभं करून बनायला हो का? हो की नाही? प्रत्येकाने बायबल काढा आणि अशा भावनेने वाचा की माझं ते आहे, त्या विश्वासानं वाचा. मी माझ्याविषयी बोलत आहे, मी माझ्याविषयी कबुली करत देत आहे. 1 2 3 म्हटलं की सगळ्यांनी, आता बरेच जणांचं पाठ नाही हे मला माहिती आहे, कारण तेवढं वचनाच्या विषयी तुम्ही गांभीर्यानं घेत नाही कधी. थोडेच लोक आहेत. आता मी तुम्हाला होमवर्क देतो, रोज एकदा तरी स्तोत्र म्हणायचंच 23व. का? आम्ही काय करतो, आम्ही फक्त संकट आलं ना मोठं की मग ते गातो, आणि ते पण कसं गातो, घाबरत घाबरत गातो. मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही मी जात असलो तरी अरिष्टास भिन. मग भीतोच कशाला? अरिष्टास भिणार नाही म्हणतो परत घाबरतोय. म्हणजे देवावर विश्वास नाही, देवाच्या आशेवर विश्वास नाही. धैर्याने जो नित्य म्हणत असतो ना तो असा अभिमानाने आणि धैर्याने म्हणत असतो, मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार. शत्रक मेषक अभिनंदन म्हटले, त्या अग्नीतून 7 पट तप्त भट्टीच्या अग्नीतून मला नाही सोडवलं तरी चालेल, हा, पण मी नमन करणार. हे धैर्य पाहिजे. तिथं ते लोक आशा प्राप्त झालेले लोक आहे. मग काढा स्तोत्र संहिता 23 आणि म्हणा प्रत्येकाने, मी 3 म्हटले की प्रत्येकाने मोठ्या आवाजात बोलायचं आणि तुम्ही स्वतःविषयी साक्ष देत आहात. समजा हालेलुया. त्या विश्वासानं म्हणा 1 2 3. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कुंडात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करीतो, तो आपल्या नामास तो मला नीतिमार्गांनी चालवितो. मृत्यूच्या याच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिलकार राहीन. आमेन. हालेलुया. 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 घाबरणार का आता? Will you fear? कारण तुम्ही आता काय म्हटला, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतो. मग अभ्यंग केला म्हणजे आता तुमच्याकडे तुम्हाला त्रास द्यायला, उपद्रव करायला कोणी येईल का? नाही, कोणाची टाप आहे का यायची? नाही. तो दुष्ट लांबूनच बघेल, अरे हे अभिषेक लोक आहेत, तिथं जायला नको, आपणच जळून जाऊ. हालेलुया. आमेन. आमेन. आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस And all the days of my मला life, कल्याण आणि दया ही लाभतील, असं तुम्ही विश्वासानं म्हटलेल्या आहात. मग जरा तुमचं कल्याण देवाने केले. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. जीसस वी वर्शिप यू लॉर्ड. तुझी दया ही लाभती. म्हणून आम्ही रोज म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन and we आहे. say every day, God is good and His mercy endures देव forever. आम्हाला त्याच्या जवळ घेतो. God takes us near to त्यानं Him. आम्हाला त्याच्या कह्यात घेतलेला He has आहे. taken us तो close to Him. रोज आमच्या मस्तकावर हात फिरवतो. Every day is laying रोज hands. आमच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग Every day is करतो. anointing our heads. रोज त्या अभिषेकानं आम्हाला भरतो. Every day is anointing our रोज heads. नवा ताजतवाना आम्हाला करतो. Every day is refreshing our soul. हालेलुया. Hallelujah. आणि डोक्यावर हात फिरून तो म्हणतो, भिऊ नको, मी जगाला जिंकला आहे. And He lays His hands on our heads and saying, behold, I overcome the world. ज्या भूमीवर तू पाऊल ठेवशील ती भूमी मी तुला देणार And the आहे. land you step on, I'll give it to you. ज्या कामामध्ये तू हात घालशील The work that you do, त्या कामामध्ये मी तुला यश प्राप्ती I'll give you देईन. success in that work. कारण तू माझी नित्य आशा धरून
because you will continually hope in me, तो अधिक आणि अधिक स्तवन करतो, more and more you are worshiping me. परमेश्वराचं गौरव करतो, You have glorified the Lord. म्हणून माझं सानिध्य तुला लाभलेलं And that आहे. is how you got my जिथं presence. स्तवन आहे And where worship is तिथं there, देवाचं सानिध्य the आहे. presence of God is जिथं there. प्रभूचं गुणगान आहे And where's the praising of God, तिथं देवाचं सानिध्य आहे. and that is presence of God आणि there. जिथं गीत गाणं आहे And where they're singing, तिथं आम्हाला लक्षात येतं की हे आशा प्राप्त झालेले लोक and there we know that these are people who have got the hope. हालेलुया. Hallelujah. म्हणून पुन्हा एकदा त्या 19 वचनाकडे आपण वाचूया. इब्रिकराचं पत्र 7वा अध्याय 19 वचन. कारण नियमशास्त्राने कशाची पूर्णता झाली नाही आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली. For the law made nothing perfect. On the other hand, there was bringing of a better hope. 2024 वर्षापूर्वी ती स्थापना झाली. 2024 years ago, it was established. हालेलुया. Hallelujah. 2024 वर्ष झाले पर्यंत 2024 years have passed by अधिक चांगल्या आशेची. for a very good hope. हालेलुया. Hallelujah. अधिक चांगल्या For a better hope. म्हणजे जे काही चांगलं देवाने आम्हाला दिलेलं आहे, What a good as God has given us. आशेची स्थापना झालेली The आहे hope that is established. आणि आपण देवाजवळ जातो. And we come near to God. त्या अधिक चांगल्या आशेमुळं Because of that hope, आम्ही देवाजवळ जातो. we come near to कारण God. तिथं आम्हाला समेटाची देणगी Because मिळाली. there we get the gift of reconciliation. हालेलुया. समेट आमचा झालेला We आहे. get the reconciliation. आशेची स्थापना झाली. Hope was established. देवानं आपला पिता येशूनं आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला. Jesus gave his soul to God. दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला And the wall of the most high place is broken आणि down. आम्हाला थेट प्रवेश मिळाला परम पवित्र स्थानामध्ये देवा बरोबरचा समेट. And we got direct entry to the most holy place and reconciled with the आणि म्हणून Lord. तिथं गीत गाणं आहे, तिथं जय जयकार करणं आहे. And there was singing there and there was celebrating there. रोमकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो काय 10 का 11 किंवा 19 असं काहीतरी वचन आहे बघा. ते 11 आहे ना, 10-11. रोमकराचं पत्र 5वा अध्याय 10 आणि 11. आपण शत्रू असता वचन वाचा. किती? 10. 10. आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे पण नीट आहे का? आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. म्हणजे आशेची स्थापना झाली. हालेलुया. आपला समेट झाला तर आता समेट झाला तर असता आता समेट झाला असता म्हणजे आता स्थापना झाली असता. त्याच्या जीवनाने त्याच्या जीवनानं विशेष करून आपण तरले जाऊ. त्याच्या जीवनानं विशेष करून आपण तरले जाऊ. इतकेच केवळ नाही इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे तर ज्याच्याद्वारे समेटी देणगी आपल्या स्वतः मिळाली समेटी देणगी आपणास आता मिळाली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई जयोत्सव करू. आपण देवाच्या ठाई काय करू? जयोत्सव करू. कारण का चांगल्या अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली, समेट झाला आणि म्हणून आपण देवाच्या ठाई काय करू? जय उत्सव करू. कारण जिथं आशा आहे तिथं गुणगान आहे, तिथं अधिक आणि अधिक स्तवन आहे. हालेलुया. For if we were enemies, we were reconciled to God through the death of his son. Much before, having been reconciled, we shall be saved by his life. And not only that, but we rejoice in God through our Lord Jesus Christ, through whom we now have received the reconciliation. हालेलुया. Hallelujah. आपण शत्रू असताही आपल्या प्रिय पुत्राच्या मृत्यूद्वारे आम्हाला समेटाची देणगी मिळाली. And while we were enemies, through the death of his beloved son, we got the reconciliation. मृत्यू, पुरलं जाणं, पुनरुत्थान And that burial, resurrection, अधिक चांगल्या आशेची स्थापना. and establishment of a better hope. आणि ती अधिक चांगल्या आशेची स्थापना And when the hope was आम्हाला established, देवाकडं पाहायला आम्ही पाहतो कारणीभूत ठरते. and it is the reason that we look up to the Lord. किंवा आम्ही त्या देवाकडे त्या आशेमुळे आम्ही त्या देवाकडे पाहण्याची एक कुवत पात्रता आमच्यामध्ये निर्माण And होते. because of that hope, we are being worthy to look up to God. आम्ही आशेनं पाहतो. We look up to him with hope. आशेच्या देवाकडं आम्ही आशेनं पाहतो. We look up to the God of hope with आणि hope. आमचा देव आपल्या लेकरांची आशा पूर्ती करणारा तो देव आहे. And our God is one who fulfills the hope of his म्हणून children. त्याच्या जीवनानं आपण विशेष करून तरले जाऊ So specially we have been delivered, आणि आपण देवाच्या ठाईचे उत्सव करूया. and we'll be celebrating through the Lord. हालेलुया. Hallelujah. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord कारण always, अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. because we have better hope has been established. हालेलुया. Hallelujah.
शिक्कामोर्तब झालेला आहे. It has been sealed. आम्ही पाहतो त्याच्यावर देवानं शिक्का पवित्र आत्म्याची मोहोर त्याच्यावर लावलेली And आहे. God has sealed and has put a seal of the Holy Spirit. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आम्हाला आशा प्राप्त झालेली आहे. And we have got the hope through the power of that Holy देवाची Spirit. जवळीकता आम्हाला मिळालेली We got आहे. the nearness to the Lord, आम्ही पाहतो शुद्धीकरण त्याद्वारे आहे. and through that we get ही purified. गोष्ट देवाच्या कृपेने आपण पुढच्या रविवारी And let पाहूया. us see the things next time. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. समजते सगळ्यांना Do you वचन? understand it? समजते का? Do you understand? अरे हो की नाही? जेवण कसं झालं? छान झालं. अहो तुम्ही जेवायला बसले की नाही? आहे का ना? मी तुम्हाला जेवण सर्व करतोय, देवानं मला पाठवलंय, मी तुमच्यापर्यंत आणू. मग तुम्हाला जेवण तरी आवडलं की नाही? आवडलं ना? प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात.